नमस्कार, प्रियांकाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। 10 एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन होता। तर हा प्रकट दिन आम्ही आमच्या सोसायटीमध्ये अशा पद्धतीने साजरा केला होता, तो तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तर यासाठी लागणारी सर्व पूर्वतयारी ती आम्ही आदल्या दिवशीच मस्त असं डेकोरेशन केलं होतं। त्यानंतर या दिवशी सकाळी 9:30 वाजता आम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांना सर्व महिलांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला। यामध्ये दही, तूप, दूध, पाण्याचा वापर करून आम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांना सर्व महिलांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला। त्यानंतर आम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांची स्थापना करण्यात आली। यासाठी लागणारी पूर्वतयारी आम्ही आदल्या दिवशीच करून घेतली होती। तर यामध्ये आमच्या सोसायटीतील सर्व महिलांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम साजरा पार पाडण्यात आला। तर इथे सुरुवातीला आम्ही सर्व महिलांनी अभिषेक करून घेतला आणि त्याच्यानंतर आम्ही इथे प्राणप्रतिष्ठा करून घेणार आहे। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। सर्वांच्या हस्ते स्वामींना अभिषेक करून घेतल्यानंतर त्यानंतर इथे श्री स्वामी समर्थ महाराजांची स्थापना करण्यात येत आहे। आम्हाला हा सोहळा पार पडल्यानंतर आम्हाला सोसायटीतील सर्व सदस्यांसाठी जेवणाचा देखील कार्यक्रम पार पाडायचा होता। तर इथे आम्ही सोसायटीतील महिलांनी सर्व मिळून 100 माणसांचे जेवण बनवले होते। तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे देखील हे पाहायला मिळणार आहे। अभिषेक करून घेतल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची स्थापना करण्यात येत आहे। तुम्हाला याचं डेकोरेशन कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा। इथे स्वामींच्या आवडीचे प्रसादासाठी बेसनचे लाडू देखील करण्यात आले होते। त्यानंतर पूजेमध्ये 5 प्रकारची फळे, त्यानंतर बेसनाचे लाडू, मोतीचूरचे लाडू अशा पद्धतीने आम्ही प्रसाद केला होता। त्यानंतर इथे 1.25 किलोचा शिरा देखील करण्यात आला होता। तर स्वामींसाठी चाफ्याची फुले देखील आणली होती। मस्त असा सुगंध दरवळत होता आणि अशा पद्धतीने छान अशी आम्ही इथे स्वामींची स्थापना करून घेतली आणि त्यानंतर आरतीला सुरुवात केली। तर यामध्ये सोसायटीतील महिला सुरुवातीला सकाळच्या वेळी होत्या। त्याच्यानंतर स्वामींची मस्त अशी आरती करण्यात आली आणि त्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आले। यानंतर आम्हाला चांगली रांगोळी देखील काढायची होती। तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटेल। तर इथे आम्ही मस्त अशी स्वामींची रांगोळी देखील काढली आहे। रांगोळी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा। यानंतर आम्ही 100 माणसांचा स्वयंपाक देखील केला होता। हा स्वयंपाक आम्ही सोसायटीतील सर्व महिलांनी मिळून केला होता। यामध्ये कांद्याची भजी, त्यानंतर पुरी, यानंतर फ्लॉवर, बटाटा, वाटाणा याची मिक्स भाजी देखील करण्यात आली होती आणि त्यानंतर इथे तळलेली मिरची देखील होती आणि गोडामध्ये देखील कळीचे लाडू, मोतीचूरचे लाडू, त्यानंतर गुलाबजाम देखील होते। त्यानंतर भात आणि वरण देखील करण्यात आले होते। त्यानंतर पापड, लोणचं अशा पद्धतीने आमचा मेनू होता। तर यानंतर संध्याकाळी 8 वाजता महाआरतीचे नियोजन करण्यात आले होते। सोसायटीतील सर्व लोकांच्या उपस्थितीमध्ये ही महाआरती पार पाडण्यात आली आणि त्यानंतर सर्वांनी या जेवणाचा आस्वाद घेतला। तर इथे आम्ही स्वामींच्या आवडीचे पदार्थ सर्व बनवले होते आणि महिलांनी मिळून हे जेवणाचं नियोजन केलं होतं। त्यानंतर भारतीय पद्धतीने आम्ही इथे बैठकीनुसार सर्वांनी प्रसादाचा आस्वाद घेतला। अशा पद्धतीने आम्ही हा स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन साजरा केला। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।